सर्वशाखीय कुणबी महासमाजाची पुन्हा एकदा बैठक झाली आणि नव्यानं काहीतरी आता आंदोलनाच्या भूमिकेत कुणबी समाज आहे। या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कुणबी समाजाचे प्रवक्ते जे आहे काकडे सर आहे। सर, काय सांगाल, काय नेमकी बैठक होती, काय विषय झाला, कुठले कुठले ठराव यामध्ये घेण्यात आले? सर्वप्रथम जगद्गुरू तुकाराम महाराजांची जी जयंती आहे, ही जयंती येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये समाजाला संघटित करण्याकरता मोठ्या प्रमाणात घेण्याचा मानस नागपूर शहरामध्ये होणार आहे। याकरता आम्ही आमचा हा पहिला मुद्दा समाजाला संघटित करणे आणि समाजाला संघटित करून समाजाला होणाऱ्या अन्यायाला दूर करण्याकरता तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा एकत्रित संघटित होतो आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जरांगे पाटील संध्याकाळला एक मुद्दा करतात, रात्री एक मुद्दा करतात आणि दुपारी एक मुद्दा करतात आणि सरकार त्यांच्यासमोर वागताना दिसतंय। सरकार ही अपंगत्वासारखी त्या ठिकाणी समोर जाते आणि सरकार त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला घेऊन त्यांनी म्हटलं की नोंदणी तपासा तर नोंदणी तपासा, निजामसाहेब निजामताई नोंदणी तपासायच्या आणि हे करत असताना त्या नोंदण्या तपासणे किंवा करणे किंवा या सर्व गोष्टीला करत असताना त्यांनी जरांगेने आता म्हटलं की आम्ही मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये 3 करोड लोक जाऊन आंदोलन करू आणि मुंबईला साफ करायची तयारी करावी, अशा प्रकारचे स्टेटमेंट दिल्यानंतर सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही आहे की तुम्ही जे कुणबी समाजाचे जातीय प्रमाणपत्र मागताय हे कायदेशीर तुम्हाला देता येत नाही, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीमध्ये तिथे बसणार नाही, त्यामुळे तुम्ही आपलं आंदोलन या ठिकाणी कुठेतरी वळवावं आणि त्यांची भूमिका त्यांनी करून द्यायला पाहिजे की तुम्ही हे आरक्षण आहे हे स्वतंत्ररित्यातून तुम्हाला आम्ही देण्यासाठी निश्चितपणे आम्ही आंदोलन भूमिका निर्माण करू आणि केंद्र सरकारकडून ही राष्ट्रपतीकडे घेऊन जाऊ आणि त्याची आम्ही अधिसूचना प्राप्त करून देऊ, ही भूमिका राज्य सरकारने सांगायला पाहिजे। पण राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारची भूमिका सांगत नाही आहे आणि त्याच्यामध्ये जरांगे नेहमी मागण्या करतो आहे। या जरांगेंच्या या भूमिकेमुळे आमचा जो कुणबी समाज आहे, या कुणबी समाजाच्या मध्ये जे ओबीसी समाज येतात, या ओबीसी समाजामध्ये एक दहशत निर्माण झाली आहे की आमच्या तुटपुंजी आरक्षणामध्ये या प्रकारे जरांगे आंदोलन हे या प्रकारे सरकारवर दबाव निर्माण करून आमचं एक आरक्षण मागत असेल तर आम्ही त्याचा निषेध आणि विरोध करण्याकरता आम्ही सकल कुणबी समाज पुन्हा सडकेवर येऊ आणि सरकारच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही आमच्या कुणबी समाजातील जाती आरक्षण त्यांना देऊ देणार नाही आणि सरकार या प्रकारे अगर नमतं घेत असेल तर आमच्या सकल कुणबी समाजातर्फे मागणी आहे की सरकारने आपला राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन त्या मुद्द्यातून त्यांना अगर सोडवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन वेगळं व्हावं आणि राष्ट्रपती शासनाच्या माध्यमातून ही सरकार सांभाळता येत नसेल तर राष्ट्रपती शासन लागू करून ही भूमिका सरकारने इथून हटवावी, जेणेकरून या मुद्द्याला घेऊन राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे, अराजकता निर्माण झाली आहे, मराठा कुणबी वाद ओबीसी मराठा वाद हा निर्माण झालेला आहे, त्या वादाला एक कुठेतरी पूर्णविराम देता येईल करिता जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला विरोध करण्याकरता आमचं सकल कुणबी समाज ही आजची बैठक मोठ्या प्रमाणात ठेवलेली होती। जरांगे पाटलाकडून आता पुन्हा एकदा काय सगळे सोयरे हा विषय सुद्धा लावला जातोय? नाही, जरांगे पाटलांनी प्रत्येक मुद्द्याला जसं एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषासोबत लग्न केलं तर त्या स्त्रीला त्याची जात लागू होते पुरुषाची, त्याचप्रमाणे सगळे सोयरेच्या बाबतीत हा जो विषय त्यांनी जरांगेने लागू केलेला आहे, सरकारने त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचे ते त्याच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला पाहिजे। पण सरकारने निर्णय घेत असताना कुठल्याही आयोगाकडे ती मागणी करून स्वतःला त्याच्यातून दूर करण्याचं काम करू नये, कारण की राज्य स्तरावरचं काम करण्याचं, राजकीय स्तरावर काम करण्याचं काम ही सरकारची भूमिका आहे, म्हणून सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत भूमिका घेणे ही शासनकर्त्याचं काम आहे। आणखी 2 महत्त्वाच्या विषयावर तुम्ही घेतलेला आहे, खरं तर काय ते विषय आहे, राजकीय विषयाशी संबंधित आहे? आमच्या कुणबी समाजाचा एक असा विषय आहे की कुणबी समाज हा कृषक समाज आहे, शेतकरी समाज आहे, सर्व समाजाला पोषण करणारा समाज आहे आणि अशा वेळेला त्याचं राजकीय नेतृत्व करण्याची जबाबदारी सामाजिक दृष्टिकोनातून कुणबी समाज करत असते आणि समाजाच्या दृष्टिकोनातून त्याची भूमिका करत असते आणि अशा वेळेला कुणबी समाजाच्या नेतृत्वाला कुठल्या तरी कायदेशीर बाबीमध्ये अडकून त्यांना जेरी सांगणे, बंद करणे यासारख्या भूमिका करत आहे, तर आम्हाला वाटते की आमचा नेता आज आम्ही देशामध्ये बघतो की असे कित्येक तरी गुन्हे घडलेले नेते आहेत की ज्यांनी मोठे मोठे गुन्हे केलेले आहेत, परंतु आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे, परंतु आमच्या नेत्याची राजकीय हत्या करण्याचा हा प्रकार होत आहे। ही राजकीय हत्या होऊ नये म्हणून आम्हाला वाटते की आमचे कुणबी समाजाने संघटित होऊन
आमच्या राजकीय नेतृत्वाच्या मागे आम्ही पाठिंबा द्यावा आणि मोठ्या संख्येने पाठिंबा देऊन आमच्या राजकीय नेतृत्वाचं जे जीवन आहे, जे आनंदमय आणि जे नेतृत्व समाजाला पोषक आहे, ते पोषक वातावरण निर्माण करण्याकरता आमचा समाज त्यांच्या पाठीशी आहे. काय आंदोलन उभारणार आहे, काय भूमिका पुढच्या काळात तुम्ही घेणार आहेत? असं या संबंधाने आम्ही संघटित होण्याकरता आम्ही कार्यक्रमात जसं देशाच्या आंदोलनाला उभं करण्याकरता गणपतीची या देवाची भूमिका घेऊन गणपतीच्या माध्यमातून एक संघटित स्वातंत्र्य निर्माण केलं, त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये एक जयंती उत्सव साजरा करणार आणि आमच्या समाजाची शक्ती निर्माण करणार आणि शक्ती निर्माण करून आम्ही सरकारसमोर अखिल कुणबी समाज आणि सर्वशाखीय कुणबी यांची भूमिका स्पष्ट करणार आणि सरकारसमोर आम्ही त्या पद्धतीने आम्ही दबाव निर्माण करणार आहे. कुठल्या नेत्यांवर कारवाई झाली आहे ज्यामुळे तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ पडते? नाही, सर्वच प्रकारच्या नेत्यांवर कारवाई झालेली आहे. कुणबी समाजाचे नेते ज्यांचे नावं घेता येईल तर संबंधाने पुष्कळसे आता नेते आहेत. आता आम्ही जितके नेते आम्ही वर्तन तिथं महाराष्ट्राला खडसेंना घेतलं तर खडसे पण त्या याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बाकीचे आमचे नागपूरमध्ये अनिल देशमुख आहेत. आता आम्ही सुनील केदारांना बघतो. असे पुष्कळसे नेते आहे की ज्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या पूर्ण ठिकाणी एकूण असं मला वाटतं 27 नेत्यांवर कारवाई कुणबी समाजांच्या नेत्यावर कारवाई सुरू आहे. या सर्व नेत्यांच्या बाबींसाठी आम्ही संघटित होऊन आंदोलन करणार आहोत. आणखी कुठला विषय जो आहे तो आजच्या बैठकीत घेण्यात आला, काय चर्चा झाली? आमचा एक मुद्दा विषय होता की आमचं जे शेतकरी बांधव आहे, हा शेतकरी बांधव आता जी पाऊस आलेला आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांना त्यांचं पिकीची नाशी झालेली आहे आणि त्यामुळे त्याचं उत्पन्न तितकं झालेलं नाही. आणि आमचे अध्यक्ष महोदय पुरुषोत्तमजी शाने साहेब यांनी सांगितलेलं आहे की शासनाने जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना त्यांना बोनस द्यावा. त्याचप्रमाणे शासनाने जे आहे प्रति एकर त्यांना किंवा प्रति हेक्टर त्यांना एक कमीत कमी 1.25 लाख रुपये त्यांच्याकडे एक अनुदान म्हणून राशी त्यांना द्यावी, जेणेकरून जो शेतकरी नुकसानग्रस्त झाला त्या शेतकऱ्यांची ती झालेला खर्च, शेतीवरचा खर्च, ती नुकसान भरपाई दिली तर शेतकऱ्याला कमीत कमी त्याची स्वतःचं नुकसान त्याला भरपाई करता येईल. ही भूमिका घेण्यासाठी सुद्धा आजचा आमचं या कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये आमचा भाग होता. कुठतरी कुणबी समाज जो आहे त्याची ताकद दिसून पडत नाही किंवा पाहिजे त्या प्रमाणात समाज एकत्र होत नाही, यासाठी हे सगळी भूमिका घेतली जात आहे. नाही, मुद्दा तो नाही आहे. कुणबी समाज हा एक सामाजिक वातावरणाचा समाज आहे, सामाजिक उन्नतीचा समाज आहे, समाजाच्या विकासाचा समाज आहे. म्हणून हा समाज, या समाजामध्ये आतंक निर्माण करणे, उद्रेक निर्माण करणे, अशांती निर्माण करणे या भूमिकेला या समाजांनी कधी मान्यता दिलेली नाही आहे. आम्हाला वाटते की आमचा समाज हा गुण्या गोविंदाने चालावा, म्हणून आम्ही संघटित होताना आपसामध्ये परस्परामध्ये एक शांतमय वातावरणामध्ये एकत्रित होतो आणि शांतमय वातावरणात एकत्रित होऊन आमच्या समाजाच्या म्हणून तर आम्ही मागे 18 सप्टेंबरला आम्ही जेव्हा मोठा मोर्चा काढला, त्या मोठ्या मोर्चामध्ये आम्ही सिद्ध केलं की आम्ही सरकारच्या समोर आमच्या मागण्या मांडल्या. सरकारला सांगितलं की तुम्ही आमचे ओबीसीची आमची कुणब्यांची जात प्रमाणपत्र त्यांना देऊ नका. सरकार त्या दबावाखाली आली आणि नाही तर सरकारने ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं असतं. आमच्या त्या दबावामुळे सरकारने ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं नाही आणि त्याच्यासाठीच आम्ही शांतमय वातावरणाने या देशाची सुफलाम सफलाम जी काही संस्कृती आहे आणि एकोप्याची जी संस्कृती आहे ती कायम करण्याकरता म्हणून आम्ही हिंसक वातावरणाकडे आम्ही चाललो नाही आहे. आम्ही शांतमय पद्धतीने या समाजाचं नेतृत्व चांगलं राहावं आणि या देशाचं नेतृत्व चांगलं राहावं आणि देशाचा विकास चांगला व्हावा या भूमिकेला घेऊन आम्ही कुठल्याही प्रकारे हिंसक वातावरण केलेलं नाही आहे. परंतु देशातलं आणि राज्यातलं नेतृत्व आम्हाला निगंड मानत असेल तर आम्हीसुद्धा आमची शक्ती ताकद येणाऱ्या काळामध्ये दाखवू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सुनील केदारांच्या बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे की त्यांच्यावरही अन्याय झालेला आहे, नेमकं कशा पद्धतीचा अन्याय झाला असं तुमचं म्हणणं आहे आणि अनिल देशमुखांना कशा पद्धतीचा अन्याय झाला? नाही, ज्या पद्धतीने अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत जे म्हणजे पूर्व कमिशनर आयुक्त होते, त्या आयुक्तांनी ज्या प्रकारे फेक आरोप लावला आणि तो फेक आरोप लावून त्यांनी त्यांच्यावर म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टेटमेंट वापसही घेतलं आणि वापस घेऊन सांगितलं की त्यांनी आपलं स्टेटमेंट वापस घेतलं. म्हणजे त्या केसमध्ये त्यांनी जो आरोप केला त्याच आरोपाला त्यांनी मागे घेतलं, तर तो आरोप राहिला कुठला? त्यांच्यावर आता जमानतीवर राहावं असं आपण पत्रकार महोदय म्हणतो, पण जमानतीवर आहे, पण ज्यांनी आक्षेप घेतला तोच त्याच्यातून न्यूट्रल होतो आहे. तर त्या जमानतीचा काय त्यांना भविष्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता राहणार आहे. आणि माननीय सुनील केदार साहेब यांच्या बाबतीतला जो आक्षेप आपण बोलतो आहे
केदार साहेबांनी जी आपल्या बँकेला जी काही नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेला त्यांनी त्याचा आर्थिक विकास व्हावा याकरता त्यांनी जे शेअर्स मार्केटमध्ये जी फंडिंग केली होती त्या फंडिंगमध्ये त्यांना मुनाफा प्राप्त झाला आणि त्या मुनाफ्यातून त्यांना दुसऱ्या काळामध्ये असं वाटलं की नाही आपण अधिक मुनाफा आपल्या बँकेला प्राप्त होईल, त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना जे कमी व्याजदरामध्ये पैसा देता येईल आणि कर्जमुक्त करता येईल त्याकरता त्यांनी त्या कंपनीमध्ये जो पैसा गुंतवला ती कंपनी फेक कंपनी राहिली आणि त्या फेक कंपनीमुळे जे बँकेचं नुकसान झालं त्याला एक निर्णय क्षमतेमध्ये झालेला भाग आहे. तो निर्णय त्यांनी स्वतःहून केलेला निर्णय नाही, तो कार्यकारी मंडळाचा निर्णय असतो, तो तिच्या प्रशासकीय मंडळाचा निर्णय असतो आणि त्या निर्णयामध्ये झाल्यानंतर ते त्या आयुक्तांकडे सहकार आयुक्तांकडे त्या प्रकारची प्लीडिंग जाते आणि ती मंजुरी घेतल्या जाते आणि त्या मंजुरीनंतर ते झालेला ते व्यक्तिगत सुनील केदाराने घेतलेला निर्णय नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर हा आहे की सुनील केदारांवर जी कारवाई झालेली आहे ती न्यायालयाच्या आदेशानंतर झाली, न्यायालयाने दोषी ठेवल्यानंतर झालं, त्यामुळे तुम्हाला कुठं वाटतं की अन्याय झाला आहे? नाही, ही जी प्रक्रिया आहे न्यायालयाने जी दोष सांगून जे काही न्यायालयाने प्रक्रिया केलेले आहे ते न्यायालयाची भूमिका न्यायालयाने आपली केलेली आहे. आम्ही न्यायालयाच्या भूमिकेमध्ये त्यांनी जे निर्णय घेतले ते चुकीचे घेतले असं आम्ही म्हणू शकत नाही. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, परंतु ज्या गोष्टी काही ज्या भूमिका आहेत न्यायालयाने घेतलेल्या आहेत त्या सदोष पद्धतीने त्यांचा पूर्णपणे म्हणजे आपण बँकांच्या ऑडिट रिपोर्ट्समध्ये बघाल तर काय असते की एक ऑडिटर एक चार्ट लिस्ट असते, काय असते त्याच्यामध्ये की हे असं झालं तर असं होऊ शकते अशा प्रकारची अनियमितता अशी एक वाक्यरचना टाकून सोडते. त्या अनियमिततेच्या वाक्यरचनेलाच समोर पकडून ते दोषामध्ये टाकण्यात आला आणि त्यामुळे आम्ही न्यायालयाला नाही म्हणत तर त्या प्रक्रियेत घडण्यात आलेली एक भाग आहे. त्यामुळे सुनील केदार साहेब दोषी आहेत असं म्हणत नाही मी. नक्कीच सुनील केदार हे दोषी नाही, यासह इतरही 4 विषय आहे त्या विषयाचा जो ठराव आहे तो घेण्यात आला आणि येत्या काळात पुन्हा मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत सकल कुणबी समाजात असल्याचं दिसून येत आहे आणि त्यानुसार बैठकसुद्धा पार पडली आहे. येत्या काही दिवसात लवकरच यावर भूमिका स्पष्ट होईल आणि पुढे मोठं आंदोलन उभारलं जाईल असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.